काल आपण एक थेरम बघत होती की सिमिलॅरिटी ऑफ राईट अँगल ट्रायंगल. आज आपण इम्पॉर्टंट दुसरे सेकंड थेरम बघायचे, पायथागोरस थेरम. ती प्रूव्ह करायची आपल्याला, फिगर ड्रॉ करायचं. स्टेटमेंट काय आहे ते पहिल्यांदा बघूया. ही थेरम काल जशी इम्पॉर्टंट सांगितली होती तशीच ही पण इम्पॉर्टंट आहे. ही थेरम मार्च 2013 मार्च 2018 या वेळेला 2 वेळेला 4 मार्क्ससाठी आली. त्यामुळे ही समजायचं किती इम्पॉर्टंट आहे. त्यामुळं जसं कालची थेरम एक्सप्लेन केलं होतं तसं ही पण थेरम एक्सप्लेन करून खूप सोपी आहे. चांगलं परफेक्ट करायचं. ह्या लेसनमध्ये थेरम जास्त आहेत, प्रॉपर्टी जास्त आहेत. पहिल्या लेसनपेक्षा जरासं काय आहे वेगवेगळ्या पद्धतीने एक्सप्लेन केलेलं आहे. ह्या थेरममध्ये आपण पहिल्यांदा स्टेटमेंट काय आहे बघूया. थेरम triangle the square of the square of the hypotenuse is equal to the sum of the squares of the remaining two sides. बघा, इन अ राईट अँगल ट्रायंगल द स्क्वेअर्स ऑफ द हायपोटेन्यूज. काल जे स्टेटमेंट सांगितलं होतं तेच आहे की हायपोटेन्यूजचा स्क्वेअर करा हा इक्वल गुणाचा असायला पाहिजे द सम ऑफ द स्क्वेअर्स ऑफ रिमेनिंग टू साइड्स. म्हणजे हे स्टेटमेंट वाचलं की आपल्याला लक्षात यायला पाहिजे एक राईट अँगल ट्रायंगल करायचा, हायपोटेन्यूजचा स्क्वेअर इज इक्वल टू रिमेनिंग टू साइड्सचा काय करायचं स्क्वेअर करायचं. आता पण इथे फिगर करूया. फिगरला नाव पण एक सोप्या पद्धतीने द्यायचं. त्याच्यामध्ये एक अल्टिट्यूड काढायला लागणार आपल्याला ABC आणि इथे एक अल्टिट्यूड काढते परपेंडिक्युलर, त्याला नाव दिलं D. गिवन in triangle ABC angle ABC is equal to 90 degree. Prove. आपल्याला काय करायचं हायपोटेन्यूज स्क्वेअर म्हणजे AC स्क्वेअर is equal to AB स्क्वेअर plus BC स्क्वेअर. Construction draw sec BD is perpendicular hypotenuse AC A dash D dash C. आता फिगर काढलेली आहे. मी पुन्हा एकदा एक्सप्लेन करते. काय आहे ट्रायंगल एबीसी हा काय सांगायचा राईट अँगल ट्रायंगल आहे. मी कालच्या लेक्चरला काय म्हटलेलं होतं की पायथागोरस हा कुठल्या ट्रायंगलमध्ये येणार राईट अँगल ट्रायंगलमध्येच येणार, बाकी कुठल्या ट्रायंगलमध्ये पायथागोरस येत नाही. म्हणून इथं गिवनमध्ये तसंच लक्षात ठेवायचं इन ट्रायंगल एबीसी अँगल एबीसी इज इक्वल टू 90 डिग्री. प्रूव्ह काय करायचं आहे हायपोटेन्यूज स्क्वेअर एसी स्क्वेअर इज इक्वल टू एबी स्क्वेअर प्लस बीसीचा स्क्वेअर. कन्स्ट्रक्शन ड्रॉ द सेक बीडी. आपल्याला काय एवढीच आता बघा फक्त आपण हा राईट अँगल ट्रायंगल काढला. एवढ्यावर आपण कसं एक्सप्लेन करणार म्हणजे ह्याच्यामध्ये काय काढली पाहिजे अल्टिट्यूड्स काढली पाहिजे. म्हणून आपण एक काय केली मी अल्टिट्यूड काढली आणि याच्यामुळे आपल्याला एक्सप्लेन करायला सोपं जाईल. कन्स्ट्रक्शनमध्ये लिहायचं ड्रॉ सेक बीडी इज अ परपेंडिक्युलर हायपोटेन्यूज एसी. कसा आला A डॅश B डॅश C. आपण हा बीडी AC वरती काय केला परपेंडिक्युलर काढला म्हणून इथं काय झालं A डॅश B डॅश C. आता प्रूफ बघा. प्रूफ पण इझी आहे, काय अवघड नाही आहे. प्रूफ आता प्रूफमध्ये घेताना 2 राईट अँगल ट्रायंगल घ्यायचे. काल मी सांगितलं होतं की 2 राईट अँगल ट्रायंगल सिमिलर कसे दाखवले. एक 90 डिग्री दाखवलेला होता, एक कॉमन अँगल घेतलेला होता आणि ते 2 राईट अँगल ट्रायंगल काय केलेले होते आपण सिमिलर दाखवले होते. आता परत ती सगळी प्रॉपर्टी लिहित बसायचं नाही. आपण 2
ट्रायंगल इथं सिमिलर घ्यायचे. कुठले? ट्रायंगल ABC अँड ट्रायंगल ADB. एकदा काय करायचं, हा मोठा ट्रायंगल घ्यायचा, लार्जर ट्रायंगल, आणि हे पहिल्यांदा ह्या साईडचा ट्रायंगल, परत ट्रायंगल ABC राहिलेला हा ट्रायंगल. ठीक आहे, आपण बघा कसं करायचं. जे गिवन आहे ते पण पहिल्यांदा लिहूया. इन ट्रायंगल ABC, अँगल ABC is equal to 90 degree. Sec BD is a perpendicular hypotenuse AC. Triangle ABC is similar triangle ADB. लिहिताना राईट अँगल ट्रायंगल नुसारच नाव लिहायचं. इथं आपण काय लिहायचं? सिमिलॅरिटी ऑफ राईट अँगल्ड ट्रायंगल्स. इथं काय लिहायचं? कन्स्ट्रक्शन. आणि इथं लिहायचं गिवन. इकडे लक्ष द्या. आता हे कसं लिहिलं, कालची थेरम ज्याला समजलं तर हे कळणार, कारण मी एक 90 डिग्री दाखवलेला होता आणि एक कॉमन अँगल दाखवलेला होता. परत रिपीट ते करायचं नाही. आपण कसं लक्षात ठेवायचं, प्रूफमध्ये जे गिवनमध्ये आहे ते सगळ्यात पहिल्यांदा राईट डाऊन करा. ट्रायंगल ABC कॉमा अँगल ABCचा 90 डिग्री, रिझल्ट काय लिहायचं? गिवन. त्याच्यानंतर आपण काय केलं कन्स्ट्रक्शनमध्ये, सेक BD इज अ परपेंडिक्युलर हायपोटेनियस AC. हा BD कशावरती परपेंडिक्युलर काढला? हायपोटेनियस AC वरती काढला. त्याला रिझन काय दिलं? कन्स्ट्रक्शन दिलं. आता ट्रायंगल ABC, हा ट्रायंगल कुठला? ABC. ह्याला पहिल्यांदा हा ट्रायंगल घ्यायचा. कुठला? ADB. हा पण काय दिला? राईट अँगल आहे. दोन राईट अँगल यायला पाहिजेत. मधल्या अँगलचं नाव काय यायला पाहिजे? 90 डिग्री यायला पाहिजे. मग आम्ही कसं केलं? ABC. B 90 डिग्री आहे, तसं ट्रायंगल ADB, हा डी काय झाला? 90 डिग्री झालं. हे दोन सिमिलर आहे. कशावरून सिमिलर आहे? तर सिमिलॅरिटी ऑफ राईट अँगल ट्रायंगल्स. कारण राईट अँगल ट्रायंगल्स आहेत, काल आपण बघितले कसे सिमिलर दाखवले होते त्या पद्धतीने. आता याचे करस्पॉन्डिंग साईड्स लिहूया. AB अपॉन AD इज इक्वल टू BC अपॉन DB इज इक्वल टू AC अपॉन AB. रिझन मी इथं काय लिहिणार? करस्पॉन्डिंग साईड्स. आता आम्ही मागं सांगायचं तुम्हाला विसरले, आपण जॉमेट्री लिहिताना आपण प्रेझेंटेशनवरती जास्त भर द्यायचं. आता हे मी सगळं लिहिते की नाही, हे बरोबर तुमच्या पेजच्या मध्ये लिहायचं. तुमचं प्रेझेंटेशन चांगलं असं लिहिलं तर काही चुकीचं नाही, पण आपला पेपर बघताना एकदम जो एक्झामिनर आहे त्याला एकदम छान वाटायला पाहिजे. आणि तुमचं एखादी चुकून काहीतरी मिस्टेक झाली तर तुमचं प्रेझेंटेशन चांगलं आहे, मग तो तुम्हाला आउट ऑफ मार्क्स मार्क देतो. मग प्रेझेंटेशन कसं सुधारायचं बघा, जे आपण लिहिणार आहे सिमिलर करस्पॉन्डिंग सेट्स ते बरोबर इथं पेन्सिलने ड्रॉ करायचं, ते बरोबर इथं मध्ये राहायला पाहिजे. आणि आपण रिझन लिहितो की नाही, म्हणजे अपोजिट अँगल, त्याच्यानंतर फ्रॉम इक्वेशन 1, हे काय लिहायचं त्याच्यापुढे रिझन द्यायचं. आलं लक्षात? म्हणजे एकाखाली एक आलं की तुमचं म्हणजे जी थेरम आहे ती प्रेझेंटेशनला खूप चांगली दिसते. आणि पेन्सिलनं काढलेलं ते नंतर रफ करायचं. ठीक आहे. आता हे करस्पॉन्डिंग तिन्ही साईड्स दिल्या. मला ही साईड्स नको आहे. का नको आहे? कारण आम्हाला इथं करायचं एबीचं स्क्वेअर, कारण आपल्याला प्रूफमध्ये AB स्क्वेअर पाहिजे आहे. त्यामुळे आपण ही साईड्स काय करायची? कॅन्सल करायची. मग आता इथं काय केलं मी? AB अपॉन AD इज इक्वल टू AC अपॉन AB. ह्यांचं काय करूया? क्रॉस मल्टिप्लाय करूया. AB इंटू AB, ABचं स्क्वेअर येणार, इज इक्वल टू AC इंटू AD. याला काय देऊया? इक्वेशन फर्स्ट. समजलं? आता परत जसं हे लिहिलेलं आहे तसंच आपण अनेक ट्रायंगल घेणार आहे. ट्रायंगल ABC अँड ट्रायंगल BDC. आता हा ट्रायंगल घ्यायचा आपल्याला. बघा आपण इथे लिहू ट्रायंगल ABC सिमिलर ट्रायंगल BDC. त्याचं रिझन काय येईल? सिमिलॅरिटी ऑफ राईट अँगल्ड ट्रायंगल्स.
आपण ट्रायंगल सिमिलर सांगायचे. आता ह्याच्या करस्पॉन्डिंग साईड लिहूया. जसं वरच्याचं लिहिलं तसं AB अपॉन BD इज इक्वल टू BC अपॉन DC इज इक्वल टू AC अपॉन BC. रिझन काय लिहिणार मी? करस्पॉन्डिंग साईड्स. ठीक आहे. आता ही साईड नको आहे आपल्याला, कारण इथं BC इंटू BC स्क्वेअर मिळणार, त्यामुळे ती कॅन्सल केली. परत इथं काय लिहिलं बघा, BC अपॉन DC इज इक्वल टू AC अपॉन BC. जी साईड नको होती ती काय केली? कॅन्सल केली. का कॅन्सल केली? कारण आपल्याला BC स्क्वेअर पाहिजे. BC स्क्वेअर का पाहिजे? कारण आपल्याला इथं प्रूफमध्ये BC स्क्वेअर आहे यासाठी. आता इकडे बघा, ह्याचा क्रॉस मल्टिप्लाय करूया. BC इंटू BC स्क्वेअर इज इक्वल टू AC इंटू DC. याला इक्वेशन काय दिलं? सेकंड दिलं. आता फर्स्ट आणि सेकंड याचं काय करायचं? आपल्याला ऍड करायचं. ऍडच का करायचं? कारण प्रूफ मध्ये बघितला तर AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर आहे, म्हणून आपण काय म्हणूया, ऍड द इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड. फर्स्ट आणि सेकंड आपण काय करायचं? ऍड करायचं. बघा, AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर, LHS लेफ्ट साइड होती ती ऍड केली. आता AB स्क्वेअरची व्हॅल्यू काय आहे? AC इंटू AD. हे एका ब्रॅकेटमध्ये लिहूया, प्लस AC इंटू DC. ठीक आहे. त्यांची काय केली? मी ऍड केली. या दोन्ही ब्रॅकेटमध्ये कॉमन काय काढलं मी? AC. ब्रॅकेटच्या आत काय लिहायचं? AD प्लस BC. मी याच्यात काय केलं? AC कॉमन काढलं. झालं. आता आपली इथं फिगर परत एकदा काढते बघा. फिगर तर एकदम सोपी आहे. आम्ही A B C आणि इथं आपण एक अल्टिट्यूड काढणार, नाव T. आता AD प्लस CD केलं. हा AD आणि DC किंवा CD एकत्र केलं तर आपल्याला काय मिळणार? AC. म्हणून AC इंटू इथं AC लिहिलं. ह्याचं रिझन काय आलं? A डॅश B डॅश C. फायनली आपल्याला काय मिळालं? AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर इज इक्वल टू AC इंटू AC स्क्वेअर. आणि हे आपलं प्रूव्ह झालं. व्यवस्थित लिहूया. AC स्क्वेअर इज इक्वल टू AB स्क्वेअर प्लस BCचा स्क्वेअर. अशा पद्धतीनं ही इम्पॉर्टंट सोपी आहे. फक्त त्यातले जे ट्रिक्स आहेत ते समजायला पाहिजे. कुठले ट्रायंगल घेतले, कसं सिमिलॅरिटीनं दाखवलं, करस्पॉन्डिंग साईड्स कशा घ्यायच्या, कुठली साईड कॅन्सल करायची, तुझं क्रॉस मल्टिप्लाय करायचा आणि फायनली त्या दोन जे इक्वेशन्स मिळाले त्याचे ऍड करायचं. ऍड केल्यानंतर AB स्क्वेअर BC स्क्वेअर मिळाला. म्हणजे आपल्याला RHS साईड मिळाले, LHS मिळायची राहिल्या. AC इंटू AD प्लस AC इंटू DC. या दोघांच्यात कॉमन काय निघतंय? कुठला कॉमन आहे? इथं पण आणि इथं पण आहे. अशी कुठली साईड आहे? AC. ती बाहेर घ्यायची. राहिलं शिल्लक काय? AD मधलं साईड प्लस आहे, प्लस काय करायचं? CD करायचं. AD आणि DC एकत्र आलं तर आपल्याला काय मिळतंय? AC मिळतंय. म्हणून AC इंटू AC केलं, AC स्क्वेअर. आणि इथं आपलं काय झालं? प्रूव्ह झालं. ही बघा रिसेंटली आत्ताच पडले 2018ला. त्यामुळे IMK चांगल्या पद्धतीनं लक्षात ठेवा, लिहून काढा, म्हणजे ही थेरम सोपी. पुढची बघा, तिसरी थेरम बघायची ती आपल्याला कॉन्व्हर्स ऑफ पायथागोरस थेरम बघायचे. ही आली नाही आतापर्यंत बोर्डाला, पण त्या प्रॉपर्टीच्या बेसिसवरती आपल्याला काही एक्झाम्पल आहे, त्यामुळे आता ती बघूया. पुढची नेक्स्ट थेरम कॉन्व्हर्स ऑफ पायथागोरस थेरम. कॉन्व्हर्स ऑफ पायथागोरस थेरम. आधी थेरम काय सांगते बघू. इम्पॉर्टंट आहे, आलेलं नाही आतापर्यंत बोर्डाला, पण येऊ शकेल. आता जर स्टेटमेंट बघूया. इन अ ट्रायंगल if the squares of
one side is equal to the sum of the squares of the remaining two sides then the triangle is right angled triangle. आता मगाच्या थेरम मध्ये आणि ह्या थेरम मध्ये कन्फ्युज व्हायचं नाही. ती थेरम पूर्णपणे वेगळी. ती काय झाली पायथागोरस आपण आधीपासून बघत आलोय. हायपोटेन्यूज स्क्वेअर इज इक्वल टू वन साइड स्क्वेअर प्लस अदर साइड स्क्वेअर. आता कॉन्व्हर्स मध्ये दोन्ही साइड्स इक्वल आल्या म्हणजे हायपोटेन्यूज स्क्वेअर इज इक्वल टू वन साइड स्क्वेअर प्लस अदर साइड स्क्वेअर. तर तो काय आहे राईट अँगल आहे हे आपण प्रूव्ह करायचं. त्याला काय म्हणायचं कॉन्व्हर्स ऑफ पायथागोरस थेरम. डायग्राम काय अवघड नाही आहे. फक्त आपल्याला काय करायला लागणार आहे दोन फिगर्स दोन राईट अँगल ट्रायंगल ते एकसारखे काढायचे आणि त्याच्यानुसार आपल्याला प्रूव्ह करायचं. आता फिगर बघा. पहिल्यांदा मी ट्रायंगल ABC काढते. ABC. तसंच इथं ट्रायंगल कुठला काढूया आपण PQ. दोन्ही सेम करायचं आपल्याला. गिवन बघूया. इन ट्रायंगल ABC AC स्क्वेअर इज इक्वल टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. आता इथं स्टेटमेंटमध्ये म्हणले बघा इन अ ट्रायंगल if squares of the one side square is equal to sum of the squares of remaining two sides then this triangle is the right angle triangle. फक्त इथे हायपोटेन्यूज म्हणलेलं नाही आहे तुम्ही एका ट्रायंगलमध्ये कारण तो ट्रायंगल राईट अँगल आहे हे आपण प्रूव्ह करायचं म्हणून इथं शब्द काढला ट्रायंगल असा आलेला आहे. एखाद्या ट्रायंगलमध्ये एका साईडचा स्क्वेअर केला हा पुणे काय द सम ऑफ द स्क्वेअर्स ऑफ द रिमेनिंग टू साइड्स. त्याच्यावरून लिहिलं इन ट्रायंगल ABC AC स्क्वेअर इज इक्वल टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. आता याच्यानंतर आपल्याला प्रूव्ह काय करायचं आहे बघा. आपल्याला प्रूव्ह असं करायचं की तो राईट अँगल आहे. प्रूव्ह अँगल ABC इज अ 90 डिग्री. आता पहिल्यांदा समजा आपण एवढाच ट्रायंगल काढला असता तर कसं प्रूव्ह करता आलं असतं की हा 90 डिग्रीज आहे. म्हणून आपल्याला कन्स्ट्रक्शनमध्ये काय करायचं आहे अजून एक ट्रायंगल काढायचा आहे. पण तो ट्रायंगल कसा काढायचा जेवढा AB आहे तेवढंच काय असायला पाहिजे PQ असायला पाहिजे. जेवढा BC आहे तेवढंच काय असायला पाहिजे QR असायला पाहिजे. यानुसार आपल्याला काय करायचं आहे कन्स्ट्रक्शन करायचं आहे. गिवन आणि प्रूव्ह समजलं का बघा. परत एकदा सांगते ट्रायंगल ABC मध्ये AC स्क्वेअर इज इक्वल टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर आणि प्रूव्ह मध्ये काय करायचं आहे अँगल ABC इज अ 90 डिग्री. आता कन्स्ट्रक्शन नेक्स्ट पॉइंट बघूया. कन्स्ट्रक्शन काय सांगतात आपल्याला ड्रॉ ट्रायंगल PQR सच दॅट. आता PQR काढायचा आहे पण तो काढताना कसं काढायचं बघा. थोडे किती नाही पाहिजे. AB इज इक्वल टू PQ अँड BC इज इक्वल टू QR. म्हणजे ABCला सेम असं आपण कुठला ट्रायंगल काढला PQR काढला आणि एवढा AB आहे तेवढाच PQ एवढा BC आहे तेवढाच QR आणि अँगल PQR इज इक्वल टू 90 डिग्री. आता आपण हा 90 डिग्री आहे म्हणजे इथं काय काढलं आपण पायथागोरस. इन ट्रायंगल PQR
PQR is equal to 90 degree by Pythagoras theorem. हे मी ह्या इथे प्रूफ लिहिले, इथं प्रूफ लिहायचं नाही. बाय पायथागोरस theorem PR square is equal to PQ square plus QR square. ह्याला रिझन देऊया आपण कन्स्ट्रक्शन आणि त्याच्यावर आपण हे लिहूया. आता PR square is equal to AB square plus BC square. But AC square is equal to AB square plus BC square. इथं पण मी कारण देणार कन्स्ट्रक्शन आणि इथं देऊया आपण गिवन. आता इथं पण मी काय लिहिले काही समजलं नसणार, मी परत एकदा व्यवस्थित समजून सांगते. आपल्याला तो ट्रायंगल राईट अँगल ट्रायंगल आहे हे प्रूव्ह करायचं आहे. म्हणून इथं काय म्हटलं, ट्रायंगल एबीसी गिवन पासून सांगते मी पण. ट्रायंगल एबीसी AC स्क्वेअर इज इक्वल टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. प्रूव्ह काय करायचं आहे, अँगल बी किती पाहिजे, 90 डिग्री आहे. म्हणून अँगल ABC इज इक्वल टू 90 डिग्री. हे गिवन झालं, प्रूव्ह झालं. फक्त एकच राईट अँगल ट्रायंगल काढला तर आपल्याला प्रूव्ह दॅट करायलाच येणार नाही. म्हणून आपण अजून एक राईट अँगल ट्रायंगल काढायचा. पण तो असा काढायचा बघा, ड्रॉ अ ट्रायंगल PQR सच दॅट AB इज इक्वल टू PQ. जेवढा AB आहे तेवढंच काय असायला पाहिजे, PQ असायला पाहिजे. जितका BC आहे तेवढंच काय असायला पाहिजे, QR असायला पाहिजे. तर आपले थेरम म्हणजे प्रूव्ह दॅट होऊ शकते. आणि एक जो अँगल आहे हा किती पाहिजे, 90 डिग्री पाहिजे. ह्या पद्धतीने आपण ट्रायंगल PQR काय केला, कन्स्ट्रक्ट केला. हे झालं आपण कन्स्ट्रक्शनमध्ये, कारण कन्स्ट्रक्शन केल्याशिवाय आपल्याला प्रूव्ह दॅट होणार नाही. आता प्रूव्ह बघू. प्रूव्हमध्ये काय लिहिलं मी, ट्रायंगल PQR अँगल PQR इज अ 90 डिग्री. ज्या ट्रायंगलमध्ये एक अँगल 90 डिग्री येतोय तिथं काय होणार आहे, पायथागोरस थेरम येणार आहे. बाय पायथागोरस थेरम PR स्क्वेअर इज इक्वल टू PQ स्क्वेअर प्लस QR स्क्वेअर. हे आपण कशावरून लिहिलं, इथं कन्स्ट्रक्शन केलेलं होतं. त्याच्यामध्ये मी एक अँगल 90 डिग्री सांगितलेला होता, म्हणून पायथागोरस आला. आणि पायथागोरसच्या थेरमनुसार PR स्क्वेअर इज इक्वल टू PQ स्क्वेअर प्लस QR स्क्वेअर. आता हा PQ कुणाचे इक्वल आहे, AB चे इक्वल आहे. मग मी PQ रिप्लेस केला आणि तिथं काय लिहिलं, AB स्क्वेअर लिहिलं. तसंच हा QR कुणाचे इक्वल आहे, BC चे इक्वल आहे. म्हणून हा QR रिप्लेस करला आणि तिथं काय लिहिलं, BC स्क्वेअर लिहिलं. हे कशावरून लिहिलं आपण, कन्स्ट्रक्शन वरून लिहिलं. पण आपलं गिवन काय सांगतंय, गिवन आपल्याला असं सांगतंय AC स्क्वेअर इज इक्वल टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. हे आपण गिवन मध्ये लिहिले की नाही. मग याच्यावरून काय समजते, या दोन इक्वेशन वरून त्याची RHS ही लेफ्ट साइड असते, ही राईट साइड असते. RHS काय आहे, सेम आहे. ज्या अर्थे RHS सेम आहे त्या अर्थे LHS पण काय असायला पाहिजे, सेम असायला पाहिजे. म्हणून PR स्क्वेअर इज इक्वल टू AC स्क्वेअर. त्यांचं स्क्वेअर रूट घेतलं, PR इज इक्वल टू AC. याला इक्वेशन काय देऊया आपण, फर्स्ट देऊया. हे इक्वेशन फर्स्ट येण्यासाठी आपण एवढं काय दिली, ही थेरम लिहिलेली. समजलं. आता मी दोन ट्रायंगल काय करणार आहे, सिमिलर दाखवणार आहे. मग आता बघा इथं असं लिहिलं, इन ट्रायंगल ABC अँड ट्रायंगल PQR. आता आपण इथं काय लिहिलं, सेग AB. आपण इथं बसलेलं तुमच्यासाठी ट्रायंगल करते काय, इथे लिहूया ABC आणि इथे लिहूया PQR. ठीक आहे. आता इथे मी काय लिहिलं, AB ला कॉम्पोनंट कोण आहे, PQ. BC ला कॉम्पोनंट काय आहे, QR. हे कन्स्ट्रक्शन तसंच लिहूया, सेग AB इज कॉन्ग्रुएंट सेग PQ. सेग BC इज कॉन्ग्रुएंट सेग QR. इथं रिझन लिहूया आपण, कन्स्ट्रक्शन. परत सेग AC इज कॉन्ग्रुएंट सेग PR. हे कशावरून आलं, फ्रॉम इक्वेशन फर्स्ट. फ्रॉम
इक्वेशन फर्स्ट. आता 3 सेट कॉन्ग्रुएंट आलेले आहेत. AB ला PQ, BC ला QR आणि AC ला PR. आता आपण कन्स्ट्रक्शन वरून केलं ते म्हणजे 3 सेट आले म्हणजे 2 ट्रायंगल कुठल्या टेस्टने झाले? AA टेस्ट, सॉरी SSS टेस्टने. ट्रायंगल ABC सिमिलर ट्रायंगल PQR याचं रिझन काय लिहायचं? SSS टेस्ट. SSS टेस्ट म्हणजे काय? साइड 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 टेस्ट. आता आपण इथे काय करूया? करस्पॉन्डिंग सेट्स. पण करस्पॉन्डिंग सेट्सची गरजच नाही आहे. आपल्याला इथं काय पाहिजे? अँगल 90 डिग्री पाहिजे आहे. म्हणून मी इथं काय लिहिणार आहे? अँगल ABC इज अ कॉन्ग्रुएंट अँगल PQR. किंवा माझं असं म्हणत होतं B कॉन्ग्रुएंट Q. इथं असं येणार करस्पॉन्डिंग अँगल ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल. इथं सिमिलर नको, आपण कॉन्ग्रुएंट म्हणू. करस्पॉन्डिंग अँगल ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल. बट अँगल PQR इज इक्वल टू 90 डिग्री. आपण कन्स्ट्रक्शन मध्ये तो घेताना 90 डिग्री दाखवलाय. हा Q 90 डिग्री आहे म्हणजे अँगल ABC पण किती झाला? 90 डिग्री झाला. आणि हेच आपण काय केलं? प्रूव्ह केलं. आपण हे 2 ट्रायंगल मध्ये गेलो. कुठल्या? ट्रायंगल ABC अँड ट्रायंगल PQR. AB कॉन्ग्रुएंट PQ, BC कॉन्ग्रुएंट QR. रिझन काय लिहिलं? कन्स्ट्रक्शन. त्यानंतर AC कॉन्ग्रुएंट PR फ्रॉम इक्वेशन फर्स्ट. 3 सेट्स आल्या म्हणून ट्रायंगल ABC कॉन्ग्रुएंट ट्रायंगल PQR. सिमिलर घेतलं नाही मी, 3 सेट्स आले म्हणून कॉन्ग्रुएंट घेतलं. अँगल ABC इज अ कॉन्ग्रुएंट अँगल PQR. हे करस्पॉन्डिंग अँगल ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल्स. मग हा QB ला कॉन्ग्रुएंट आहे. पण आपल्याला काय सांगतोय कन्स्ट्रक्शन? हा Q आपण घेताना किती घेतलाय? 90 डिग्री घेतलाय. हा 90 डिग्री आहे म्हणजे B पण किती आला? 90 डिग्री. आणि हेच आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. अँगल ABC इज अ 90 डिग्री. समजलं? ठीक आहे. ही पण ती इम्पॉर्टंट थेरम होती, ती पण कंप्लीट झाली. आता एकच राहिले जॉमेट्रिक मीनची. छोटी ती काय घोडाली येत नाही, पण त्यावरती काय आहे? भरपूर गणित आहे. त्यामुळे आपल्याला ती एक थेरम एक्सप्लेन करू. थेरम ऑफ जे आपल्याला बघायचे जॉमेट्रिक मीन. थेरम ऑफ जॉमेट्रिक. ही थेरम काय बोर्डाला आतापर्यंत एकदा पण आलेली नाही आहे, पण ह्याच्यावरती गणित जे ती हमखास पेपरला येणार. त्यामुळे आपण काय करायची? थेरम काय एक्सप्लेन करायला वेळ घालवायचं नाही आहे. फॅक्ट काय आहे तेवढं लक्षात घ्यायचं आणि त्यानुसार आपण काय करायचे? क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. आता मी इथे एक राईट अँगल ट्रायंगल करते. आपल्याला ह्या लेसनमध्ये राईट अँगल ट्रायंगलच करायचं आहे. आम्ही काढला राईट अँगल ट्रायंगल. त्याचं नाव आहे PQR. राईट अँगल ना, PQR आणि हा S. In above figure, triangle PSQ is a similar triangle QSR. आता ही कालच्या आपण थेरम मध्ये बघितले. PSQ सिमिलर ट्रायंगल QSR त्याच्यावरून आले असलेला आहे. एक कॉमन अँगल आणि एक राईट अँगल. याच्यावरून हे 2 ट्रायंगल काय झाले असते? सिमिलर असते. आता याच्या करस्पॉन्डिंग साइड्स घ्यायच्या आणि QS² इज इक्वल टू PS into SR. Sec QS is the geometric mean of sec PS and sec SR. आता मला इकडे लक्ष द्या. काय लक्षात ठेवायचं तेवढं सांगते. जॉमेट्रिक मीनमध्ये हे प्रूव्ह दॅट पेक्षा ह्याच्यावरती गणित भरपूर येणार आहे. राईट अँगल ट्रायंगल आहे. जो हायपोटेनियस आहे ना त्याचा अपोजिट पॉईंट बघितला. अपोजिट पॉईंट कुठला आहे? Q. त्या Q पॉईंटवरून काय करायला केलं आपण? एक सेगमेंट काढली किंवा एक सेग काढली. त्याचं नाव काय आहे? QS. हा QS म्हणजे काय असणार आहे? जॉमेट्रिक मीन असणार. मग हा जॉमेट्रिक मीन फाइंड आउट कसा करायचा? जी सेगमेंट काढलेला आहे त्याचा काय करायचा? स्क्वेअर करायचा. QS² इज इक्वल टू ज्या साईडवर आहे त्या 2 साईड्स घ्यायच्या PS into SR. प्रूव्ह दॅट करा म्हणलं तर प्रूव्ह
प्रूव्ह दॅट कसं करायला, ह्या आपण दोन ट्रायंगल घ्यायचं, राईट अँगल ट्रायंगल आहे, त्याची सिमिलॅरिटी दाखवायचं, क्रॉस मल्टिप्लाय करायचं आणि आपल्याला प्रूव्ह दॅट करायचं. पण त्याच्यापेक्षा पण सोपं मी काय सांगते की जे आपण जॉमेट्रिक मीन आहे, जॉमेट्रिक मीन कसं कळालं का, 90 डिग्री आहे, त्याच्यातून एक परपेंडिक्युलर काढला हायपोटेन्युसवरती, तो झाला जॉमेट्रिक मीन. QS इज इक्वल टू PS इंटू SR. हे फक्त स्टेटमेंट आहे, थोडं लक्षात ठेवा आणि याच्यावरती गणित. ठीक आहे. जेवढ्या प्रॉपर्टी होत्या आता पहिल्यापासून बघितलं आपण, काय काय बघितलं, पायथागोरियन ट्रिपलेट बघितलं, पायथागोरस थेरम बघितलेली होती, त्याच्यानंतर काल मी काय सांगितलं 30, 60, 90 डिग्रीचं आपण थेरम बघितली, त्यानंतर 45, 90 डिग्री बघितलं, कॉन्व्हर्स ऑफ पायथागोरस थेरम बघितलेला आहे आणि आता सगळ्यात लास्ट आपण जॉमेट्रिक बघितलं. ह्या 5 ते 6 प्रॉपर्टी आहेत. ह्या 5 ते 6 प्रॉपर्टीवरती काय आहे, प्रॅक्टिस सेट 2.1 आहे. आता जेवढ्या इम्पॉर्टंट प्रॉपर्टी होत्या त्या सगळ्या मी घेतलेल्या आहेत. प्रॅक्टिस सेट 2.1 मधला आपण पहिला क्वेश्चन घेणार नाही, कारण मी तुम्हाला होमवर्कला दिलेला होता की पायथागोरियन ट्रिपलेट काय करायचं की ते कम्प्लीट करा क्वेश्चन फर्स्ट. आपण स्टार्ट काय करायचं, क्वेश्चन नंबर 2 पासून स्टार्ट करू. ठीक आहे. आता बघूया प्रॅक्टिस सेट 2.1. प्रॅक्टिस सेट 2.1. फर्स्ट क्वेश्चन घेतला नाही आहे, पायथागोरियन ट्रिपलेट आहे, काल तुम्हाला एक्सप्लेन केलेलं होता, त्यामुळे आपण काय करायचं सेकंड क्वेश्चन पासून स्टार्ट करायचं. काय आहे सेकंड क्वेश्चन बघूया आपण. बघा एक राईट अँगल ट्रायंगल दिलाय, जॉमेट्रिक मीन वरती आहे, M हा N हा P. इन फिगर angle MNP is a 90 degree. Say the NQ say the NQ is a perpendicular. Say the NP. MQ is a 9. QP is equal to 4. Find the NQ. आता इकडे लक्ष द्या, आपल्याला काय दिलंय, NQ परपेंडिक्युलर MP. हा MQ किती दिला आपल्याला, 9 दिलेला आहे आणि QP किती दिला, 4. आपल्याला काय करायचं आहे, NQ फाइंड आउट करायचं आहे. NQ बघितलं तर मी आत्ताच शिकवले, काय आहे NQ, जॉमेट्रिक मीन आहे. म्हणजे इथं कुठली प्रॉपर्टी वापरली पाहिजे, बाय थेरम ऑफ जॉमेट्रिक मीन. ठीक आहे, आपण सॉल्व्ह करूया. आता जे आहे ते लिहूया. इन ट्रायंगल MNP अँगल N इज इक्वल टू 90 डिग्री. हे पहिल्यांदा सांगायचं. त्याच्यानंतर NQ स्क्वेअर किंवा QN म्हणतो, NQ स्क्वेअर इज इक्वल टू MQ इंटू QP. त्याचं रिझन काय द्यायचं, बाय थेरम ऑफ जॉमेट्रिक मीन. बाय थेरम ऑफ जॉमेट्रिक मीन. आता इथे दिलं आहे NQ स्क्वेअर. MQ ची किंमत किती आहे, 9 आणि QP ची किती आहे, 4. NQ स्क्वेअर 9 4 जा 36. आता ह्याचं इथे स्क्वेअर आहे म्हणून इथे काय म्हणायचं, टेकिंग बाय स्क्वेअर रूट. NQ इज इक्वल टू 6. इथं कुठलंही युनिट नाही आहे म्हणून आपण लिहिलं युनिट. इथं तुमचं 2 मार्काचं गणित संपलेलं आहे.
बघा आपल्याला ऑब्झर्वेशन चांगलं पाहिजे. मी प्रत्येक लेक्चरला ते सांगते, तुम्हाला जॉमेट्री चांगलं यायचं असेल तर तुम्ही फिगरचं स्टडी चांगलं करा, ऑब्झर्वेशन चांगलं ठेवा. म्हणजे इथे बघा आपल्याला NQ काढायचं होता. NQ हा जॉमेट्रिक मीन आहे, म्हणून जॉमेट्रिक म्हणजे हा जर स्क्वेअर केला पाहिजे. NQ स्क्वेअर इज इक्वल टू MQ इंटू QP केलं, 9 इंटू 4 केलं, असं किती आलं 36 आलं मल्टिप्लाय. 36चं स्क्वेअर घेतलं पाहिजे. NQ इज इक्वल टू 6 युनिट. ठीक आहे, इथंपर्यंत आपलं क्वेश्चन नंबर 2 झालेला आहे. तुम्हाला समजलं असेल, काही फारसं अवघड नाही. 2 मार्कासाठी हा क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे, 2 मार्क्स. आता नेक्स्ट क्वेश्चन बघूया, तो पण जॉमेट्रिक मीनवरतीच आहे असं वाटतंय. बघूया काय काय आहे. क्वेश्चन नंबर 3, पहिल्यांदा आपण फिगर ड्रॉ करूया. PQR हा ट्रायंगल दिला आहे आणि इथे अँगल हा तो 90 डिग्री. याचं नाव आहे P, इथं आहे Q आणि इथं आहे R आणि हे परपेंडिक्युलर आहे, यांचं पण किती दिलं M. आता काय दिले बघूया क्वेश्चनमध्ये. इन फिगर angle QPR is equal to 90 degree. Say the PM is the perpendicular, say the QR, and Q dash M dash R. PM is equal to 10, QM is equal to 8. Find the QR. आपल्याला काय सांगितलं आहे, QR फाइंड आउट करायचं आहे. आपल्याला काय काय दिले गणितामध्ये, PM किती दिला आहे, हा 10 दिला आहे आणि हा QM हा किती आहे, 8 आहे. आता तुमच्या मनामध्ये आलं असेल इथं पायथागोरस थेरम वापरायचं नाही, ऑब्झर्वेशन इथं परत जॉमेट्रिक मीन वापरूनच. पायथागोरस वापरलं तर काय सगळंच गणित वेगळ्या पद्धतीने त्या आणि येणार पण. आपण इथं लिहूया आन्सर बघा. इन ट्रायंगल PQR कुठला अँगल 90 डिग्री आहे, PQR मध्ये हा अँगल QPR इज अ 90 डिग्री. परत गिवन मध्ये काय दिलंय, सेग PM इज अ परपेंडिक्युलर सेग QR. आता याच्यामध्ये बघितलं तर PM काय आहे, जॉमेट्रिक मीन आहे. त्या पद्धतीने आपण करायचं म्हणजे MR मिळेल आपल्याला आणि MR मिळाली ह्या दोघांची ॲडिशन करायची म्हणजे आपल्याला QR मिळेल. मग आता इथं हे म्हटल्यानंतर मी काय करणार, PM स्क्वेअर इज इक्वल टू QM इंटू MR. रिझल्ट काय द्यायचं, थेरम ऑफ ज्योमेट्रिक मीन. 10चा स्क्वेअर 8 इंटू MR. 10चा स्क्वेअर 10चा स्क्वेअर किती आहे ना 100. 8 इंटू MR. इथे ठेवले मी MR, हे 8 मल्टिप्लाय, इथे गेल्यावर काय झाले डिवाइड. आपण MR ची व्हॅल्यू काढायची बघा. 100ला 100ला 8ने काय करायचं आहे, डिवाइड करायचं आहे. पहिल्यांदा काय ना 8 1 जा 8, 10 मधून 8 गेले, इथं किती राहिले 2 आणि हा 0. 8 2 जा 16, इथं राहिले 4, परत इथं घेतलं पॉईंट, इथं आलं 0. 8 5 जा 40, म्हणजे आपली MR ची किंमत पॉईंटमध्ये आली 12.5. ठीक आहे, जे असेल ती इथं लिहिली. पण आपल्याला विचारणाऱ्या क्वेश्चनमध्ये काय विचारलंय, QR फाइंड आउट करा म्हणून इथं पुढे लिहूया Q डॅश M डॅश R. QR इज इक्वल टू QM प्लस MR. QM किती आहे 8 आणि MR किती आहे 12.5. आता हे नीट लक्ष द्या, बऱ्याच मुलांना कधी पॉईंटची ॲडिशन जमत नाही. या 5 मध्ये जर तुम्ही 8 मिळवला तर गणित रॉंग. 12.5 प्लस 8.0
जिथं पॉईंट नसेल तर आपण पॉईंट द्यायचा आणि पुढे 0 घ्यायचं. आता यांची ॲडिशन बघा 5 आणि 12 + 8 झाले 20 म्हणजे क्यूआरची व्हॅल्यू आली 20.5. क्यूआर इज इक्वल टू 20.5 युनिट. आणि जे आन्सर काढला त्याला काय करायचं टेस्ट करायचं. समजलं. ऑब्झर्वेशन चांगलं ठेवा. काय करायचं हे समजायला पाहिजे आणि त्याच्यावरून आपण काय करायचं सॉल्व्ह करायचं. ठीक आहे. इथं क्वेश्चन नंबर 3 कंप्लीट झालेला आहे. बघा क्वेश्चन नंबर 4 आपल्याला परत राईट अँगल ट्रायंगल दिलाय. त्याचं नाव P, इथं S आणि इथं R. इझी इक्वेशन. हा इथं 90 डिग्री आणि इथं किती असणार आहे 30 डिग्री. आणि आपल्याला R दिलेलंच नाही आहे. RS किती दिलं आहे 6 दिलं. इन फिगर फाइंड RP and PS using given information. In triangle PSR. आता हे या पद्धतीची कालची मी सॉल्व एक्झाम्पलमध्ये तुम्हाला गणिते घेतली होती. त्यानुसार आपल्याला सॉल्व करायचं. बघा आधी पहिल्यांदा हा 30, 60, 90चा ट्रायंगल आहे आपल्याला प्रूव्ह करायला पाहिजे. कारण एक 90 दिला, एक 30 दिला, एक अँगल दिलेलंच नाही आहे. ते आपण कसं प्रूव्ह करूया बघूया. इन ट्रायंगल PSR अँगल P इज 30 डिग्री, S इज 90. हे कशामध्ये लिहिणार मी गिवन. मग हा 30 आहे, हा 90 आहे. 90 + 30 केलं तर किती येणार 120 येते. हे 180 मधून मायनस करा म्हणजे अँगल R हा किती झाला 60 डिग्री. या दोघांची बेरीज करायची आणि ऑल अँगल्स ऑफ अ ट्रायंगल इज 180. 180 मधून हे काय करायचं सबस्ट्रॅक्ट करायचं. सबस्ट्रॅक्ट केल्यानंतर जे आपल्याला माप मिळेल, जो अँगल मिळेल तो कोणाचा असणार आहे Rचा असणार आहे. म्हणजे R किती झाला 60 डिग्री. त्याचं रिझन देऊया रिमेनिंग अँगल. रिमेनिंग अँगल लिहिलं. सो ट्रायंगल PSR is 30, 60, 90 डिग्री ट्रायंगल्स. कारण तुम्ही 30, 60, 90 हा ट्रायंगल प्रूव्ह केल्याशिवाय 30च्या अपोजिट साईड, 60च्या अपोजिट साईड असं लिहू शकत नाही. म्हणजे 2 मार्काचा जरी क्वेश्चन असला तरी तो प्रूव्ह दॅट करायला लागतंय की हा ट्रायंगल जो आहे तो 30, 60, 90चा आहे. समजलं. आता आपण नंतर आता सॉल्व्ह करूया. आपल्याला काय विचारलंय RP आणि PS विचारले. आधी पहिल्यांदा मी इथं 60 लिहिते. पहिला पुन्हा विचारलाय आपल्याला RP विचारलाय आणि आपल्याला कुणाच्या अपोजिट साईड्स माहिती आहे 30च्या अपोजिट साईड्स माहिती आहे. म्हणजे आधी पहिल्यांदा 30च्या अपोजिट साईड्स घ्यायची. 30च्या अपोजिट साईड कुठली आहे RS. RS इज इक्वल टू हाफ इंटू आपण इथं काय लिहायचं RP लिहिणार. RP का लिहिलं कारण RP आपल्याला फाइंड आउट करायला सांगितलं. इथं मी असं रिझन लिहिते साईड अपोजिट टू 30 डिग्री. पण आपल्याला 30ची अपोजिट साईड काढायचीच नाही आहे. 30ची अपोजिट साईड दिली आहे, आपल्याला हायपोटेन्यूज काढायची आहे. RS किती दिलाय 6 इज इक्वल टू हाफ इंटू RP करायचं. हे 2 डिवाइड आहे तिथे केला काय होणार मल्टिप्लाय. 6 इंटू 2 इज इक्वल टू RP. 6 इंटू 2 12. RP ची व्हॅल्यू किती आली 12 युनिट लिहूया आपण. ठीक आहे. आता आपल्याला काय करायचंय 60च्या अपोजिट काढायचे PS काढायचे. PS इज इक्वल टू √3/2 इंटू RP. The side opposite to 60 डिग्री. 60 डिग्रीच्या अपोजिट साइड आहे. परत इज इक्वल टू लिहिलं √3/2 इंटू RP. RP ची व्हॅल्यू किती आहे 12. इथे लिहिलं मी 12. √3/2 इथं डिवाइड करूया आणि नको स्किप करायला. 2 1 ला 2, 2 6 ला 12 म्हणजे PS ची व्हॅल्यू किती आली 6√3. माझं रिझल्ट काय लिहायचं युनिट.
समजलं? एवढं साधं सोपं आहे. सगळ्यात ह्या क्वेश्चन्समध्ये महत्त्वाचं काय आहे की हा दिलाय तो ट्रायंगल काय दाखवला पाहिजे, 30, 60, 90 डिग्रीचा ट्रायंगल आहे हे आपल्याला प्रूव्ह केलं पाहिजे. कसं प्रूव्ह करायचं? एक अँगल पी आहे, एक अँगल 90 डिग्री आहे, दोघांची बेरीज करा, 180 मधून मायनस करा, म्हणजे अँगल आर हा काय आहे, 60 डिग्री आहे. बाळांनो हे सोपं वाटत असलं तर हे खूप इम्पॉर्टंट आहे या क्वेश्चनमध्ये, कारण हे जर आलं तर तुमचं पुढचं गणित चेक केलं जातंय. तुम्ही भरले पुढचं बरोबर केलाय, पण तुम्ही कशाच्या बेसिसवरती केला? कारण त्याने मुद्दामून ह्या क्वेश्चन्समध्ये एक अँगल दिलेलं नाही आहे, म्हणून पहिल्यांदा तो 30, 60, 90चं ट्रायंगल आहे हे प्रूव्ह करायचं. परत त्यांनी काय वेगळं केलं, यामध्ये 30चे अपोजिट साईड दिले आहे आणि आपल्याला काय फाइंड आउट करायला सांगितलंय, हायपोटेन्यूज फाइंड आउट करायला सांगितलंय. मग 30चे अपोजिट साईड्स वरून आपण काय केलं, हायपोटेन्यूज फाइंड आउट केला. RS इज इक्वल टू हाफ इंटू मी काय लिहिलं, RP लिहिलं. RS किती दिलेलं होतं आपल्याला, 6 दिलेलं होतं. 6 इज इक्वल टू हाफ इंटू RP केलं. 2 डिवाइड आहे, इकडे गेल्यावर काय झाले, मल्टिप्लाय झाले. RP ची व्हॅल्यू 6 इंटू 2 12 आलं. आता 12 आल्यानंतर आता कुठली साईड राहिली, PS राहिली. ही कुणाच्या अपोजिट आहे, 60च्या. PS इज इक्वल टू √3/2 इंटू RP. रिझन लिहायचं साईड अपोजिट टू 60 डिग्री. PS इज इक्वल टू √3/2 इंटू 12 करायचं. 2 1 जा 2, 2 6 जा 12. PS ची व्हॅल्यू किती झाली, 6√3 युनिट. जिथं जिथं युनिट नाही दिलेला आहे तिथं तुम्ही मनाने काय करा, युनिट असं लिहा. आणि जे आपण फायनल आन्सर काढतो त्याला काय करायचे, बॉक्स करायचे. आता याच्यानंतर पुढच्या क्वेश्चन्समध्ये तुम्हाला काय दिलंय, ऍक्टिव्हिटी दिलेली आहे आणि ऍक्टिव्हिटीमधले बऱ्याचशे स्टेप कॅन्सल केलेले आहेत आणि त्यांचं म्हणणं काय आहे की तुम्ही त्या एम्प्टी बॉक्समध्ये व्हॅल्यूज पुट डाऊन करा. बरेचसे मुलं काय करतात, ऍक्टिव्हिटी पाठ करून जातात, ऍक्टिव्हिटी पाठ करायचे नाही. त्या मधल्या स्टेप पण काय करायच्या, पेपरला लिहायच्या चांगल्या पद्धतीनं की कसं आलं, म्हणजे तुम्हाला जॉमेट्री हे खूप चांगल्या पद्धतीनं समजलंय असं एक्झामिनरला कळतं. आणि त्यामुळं जरी आपल्याला किती मिनिटं वेळ होईल पण आपल्याला तर ते गणित कायमचं लक्षात राहणार आहे. त्यामुळे तुमच्या पुस्तकाच्या पद्धतीनं करायचं नाही, कारण पुस्तकामध्ये खूप स्टेप गाळलेले आहे आणि काय केलेलं आहे, डायरेक्टली तिथं लिहिलेलं आहे. आता पुढच्या ऍक्टिव्हिटीचा क्वेश्चन्स आहे तो आपण बघणार आहे. काय तो क्वेश्चन्स आहे आपण आता काय करूया ते बघूया आणि त्याच्यानुसार मी काय करते, मी माझ्या मनाने काय करणार आहे त्याच्यामध्ये स्टेप सांगणार आहे, म्हणजे तुम्हाला ते इझी पडेल. बोर्डाच्या पेपरला पण काय करायचं त्याच पद्धतीनं करायचं, त्या स्टेप काय करायचं त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व करायच्या आणि पुढचं काय करायचं, सॉल्व्ह करायचं. ठीक आहे, आपण काय करूया पुढचा नेक्स्ट क्वेश्चन नंबर 5 बघू. कसं काहीच होणार नाही, ते फक्त क्वेश्चन लिहिण्यातच जाईल. उद्या करूया की 5 मिनिटं जाते. ठीक आहे.